महाराष्ट्रात जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे, या अनुषंगाने आपण श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबरीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 51 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे करत असताना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, खास करून ज्यांची जमीन खरवडून गेली आहे किंवा जे नागरिक ज्यांचं अतीव असं नुकसान झालेलं आहे, त्यांना वेगळी मदत करण्याच्या बाबतीत देखील निर्णय घेतलाय। जिल्हाधिकाऱ्यांबरोबर याबाबतीत चर्चा झाली, तसा निर्णय झालेला आहे आणि माझी आपल्या सर्वांनाच विनंती राहणार आहे की मुख्यमंत्री सहायता निधी किंवा आपल्या भागामध्ये, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिथे शक्य असेल तिथे मदत करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा। खास करून धाराशिवचे जे भूमिपुत्र आहेत, जे बाहेर राहतात, मुंबई पुण्याला राहतात, देशात परदेशात राहतात, त्यांनी देखील या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी ओळखून आपल्याला जे शक्य आहे ते निश्चितपणे मदत करावी, ही आपल्या सर्वांना मला आग्रहाची विनंती करायची आहे। आता हे साधारण 1.5 कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला उपलब्ध होतील आणि त्याच्या व्यतिरिक्त जमीन खरवडून गेलेले, ज्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे असे शेतकरी आणि त्याच बरोबरीने ज्या नागरिकांचं, ज्या कुटुंबांचं खूप जास्त नुकसान झालंय, यांना वेगळ्या पद्धतीने सहकार्य करण्यासाठी देखील श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आणि तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आपण सहकार्य उपलब्ध करून देणार आहोत। आणि पुनश्च आपल्याला देखील विनंती आहे की जे शक्य असेल ते आपण देखील सहकार्य करावं। आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा जो आहे तो उचलावा, अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो। आज आणि उद्या जास्त पाऊस आहे, काही ठिकाणी रस्ते, पुलावरनं पाणी वाहतंय, आपण योग्य ती खबरदारी घ्यावी। आपल्या काही नद्यांना आता पाणी सोडलं जाणार आहे, थोडासा फ्लो जो आहे तो वाढणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी कृपया योग्य ती खबरदारी घ्यावी, सतर्क राहावं आणि एकमेकाची काळजी घ्यावी, ही देखील आपल्या सर्वांना मी विनंती करतो। पाहणी दौरे वगैरे चालू आहे, परंतु अधिक आपल्याला काही कळवायचं असेल, काही मोठी अडचण वगैरे असली तर तातडीने मला आपण कृपया SMS करावा, ही देखील सूचना आपल्याला या माध्यमातून देतो। काळजी घ्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।